हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र युनिट आहे पब्लिक इकॉनॉमिक्स, सार्वजनिक अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणतो. टॉपिक आहे पब्लिक फायनान्स, सामाजिक वित्त. सो याच्यामध्ये पब्लिक डेप्थ म्हणजे काय किंवा कसं केलं जातं हे सगळं आपल्याला बघायचं आजच्या सेशनमध्ये. सुरू करूया आजच्या सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची सेट एक्झाम टार्गेट करत आहेत, जी होणार आहे आपली 26 मार्च 2023. ठीक आहे, 26 मार्चला येथे ही आपली एक्झाम होणार आहे, ज्याचे रजिस्ट्रेशन देखील आता 7 तारखेपर्यंत लेट फीस भरून आणखीन चालू आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे ते रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्या, कारण हे ज्या लोकांना ही या वर्षीची एक्झाम महत्त्वाची आहे त्यांच्यासाठीच आम्ही स्पेशल फुल कोर्स घेऊन आलो आहोत पेपर 2 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स साठी. ठीक आहे, या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स जे रेकॉर्डेड असणार आहेत आणि प्लस लाईव्ह लेक्चर्स देखील होणार आहेत तुमचे. ठीक आहे, आणि शिवाय PYQs देखील तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, ज्यामुळे तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा देखील स्टडी या कोर्समध्ये होणार आहे. शिवाय पेपर 2 च्या संपूर्ण स्टडी मटेरियल सोबतच पेपर 1 चे संपूर्ण स्टडी मटेरियल देखील तुम्हाला अवेलेबल होणार आहे. या कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. सध्या त्याच्यावरती 30% डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट या कोर्सची फीस होते 7,000. इकडे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करू शकता प्ले स्टोर वरून आणि लगेचच कोर्सला जॉईन होऊन आपल्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. वेळ कमी आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला कोर्स जॉईन करून अभ्यासाला सुरुवात करा. ओके, लेट्स स्टार्ट टुडे सेशन. सुरू करूयाच्या सेशनला. लास्ट सेशनमध्ये आपण बघितलं होतं की ऑब्जेक्टिव्स काय आहेत, बजेट म्हणजे काय, बजेटचे टाईप्स बघितले होते. त्यामध्ये रेव्हेन्यू डिफिशिट, फिस्कल डिफिशिट आणि प्रायमरी डिफिशिट हे सुद्धा बघितले होते. आता हे रेव्हेन्यू डिफिशिट, फिस्कल डिफिशिट किंवा प्रायमरी डिफिशिट आपल्याला कुठे दिसतात, तर ते पॉईंट्स आपण बघतो आहोत. गव्हर्नमेंट फेल्स टू मीट इट्स करंट एक्सपेंडिचर फॉर इट्स नॉर्मल फंक्शनिंग. म्हणजे जेव्हा नॉर्मल फंक्शन असतं ते नॉर्मल फंक्शन होण्यासाठी करंट एक्सपेंडिचर आहे तेवढा रिव्हेन्यू जनरेट व्हायला पाहिजे, पण जर तो रिव्हेन्यू जनरेट झाला नाही जेवढा एक्सपेंडिचर आहे तेवढा, तेव्हा रेव्हेन्यू डिफिशिट आपल्याला दिसून येतं. हे आपण कालच्या याच्यामध्ये बघितलं होतं. शॉर्टफॉल डिफिसिट काय होतं, इज मेड आउट ऑफ कॅपिटल रिसिप्ट आयदर थ्रू कॅपिटल रिसिप्ट मधून शॉर्टफॉल डिफिसिट मिळतात, डिसइन्व्हेस्टमेंट किंवा बॉरोइंग्स मधून हे येतात. गव्हर्नमेंट कॅन ऑल्सो रिड्यूस द डिफिसिट बाय. आता हे काय करून गव्हर्नमेंट हे डिफिसिट कमी करू शकतो, तर इन्क्रीजिंग द रिव्हेन्यू रिसिप्ट्स, म्हणजे जे काही महसूल प्राप्ती आहे ती वाढवून रिव्हेन्यू डिफिसिट कमी करू शकते गव्हर्नमेंट. डिक्रीजिंग द रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर जो आहे तो कमी केला तर रिव्हेन्यू डिफिसिट कमी होऊ शकते किंवा अस्तित्वात येणार नाही असं आपण म्हणू शकतो. नंतर आहे फिस्कल डिफिसिट. फिस्कल डिफिसिट कशामुळे, इन्फ्लेशनरी प्रेशरमुळे होतं. डेप्ट ट्रॅप असतो, इनसफिशियंट यूज ऑफ बॉरोविंग्स, त्याच्यामुळे फिस्कल डिफिसिट येतं. हे काही रिझन्स आहेत फिस्कल डिफिसिट येण्याचे. आता प्रायमरी डिफिसिट कशामुळे येतं, रिफ्लेक्ट्स द रिअल सिनेरियो ऑफ गव्हर्नमेंट फायनान्स. गव्हर्नमेंटचं फायनान्स जे आहे त्याचं रिअल डिफिसिट आपल्याला तिथे दिसतं प्रायमरी डिफिसिट मध्ये. मेजर्स ऑफ फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी. आता मेजर्स काय असतात फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटीचे, हाय प्रायमरी डिफिसिट सिग्निफाईज द फिस्कल इररिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. जर प्रायमरी डिफिसिट जर जास्त असेल तर ते फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी जी गव्हर्नमेंटची आहे ती फेल झाली आहे इथे, असं दाखवतं प्रायमरी डिफिसिट. झिरो प्रायमरी डिफिसिट इम्प्लाइज दॅट द गव्हर्नमेंट incur further borrowings to pay the interest payment on the obligation. इंटरेस्ट पेमेंट, झिरो प्रायमरी डिफिसिट एम्प्लॉईज काय करतं, तर गव्हर्नमेंट जे काही आपण पुढचे बॉरोविंग्स घेणार आहे किंवा उधारी घेणार आहे ते पे करण्यासाठी इंटरेस्ट पेमेंट मागचे दाखवत असतं प्रायमरी डिफिसिट मध्ये. तर समजलं आपल्याला रेव्हेन्यू डिफिसिट, फिस्कल डिफिसिट, प्रायमरी डिफिसिट. ओके, आता आपण बघतोय पब्लिक डेप्थ, ज्याला आपण सार्वजनिक कर्ज असे म्हणतो. काय म्हणतो, सार्वजनिक कर्ज. ओके, आता त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात ते आपण बघायचं आहे. इट एम्प्लाइज द टोटल आउटस्टँडिंग बॉरोइंग्स ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे पण कर्ज आहे म्हणजे उधारी आहे किंवा कर्ज घेतलेलं आहे ते सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो, सार्वजनिक कर्जामध्ये होतो. त्याच्यामध्ये मग इन्क्लुडिंग करन्सी ऑब्लिगेशन आर इन्क्लुडेड इन पब्लिक डेप्ट. म्हणजे करन्सीचं जे काही ऑब्लिगेशन आहे ते सुद्धा पब्लिक डेप्ट मध्ये समाविष्ट असतं. अनलाइक अन इंडिव्हिज्युअल, म्हणजे कसं वैयक्तिक गव्हर्नमेंटमध्ये जर एक्सेसिव्ह डेप्ट कर्ज खाली असेल तर ते रिसॉल्व्हंट असे डिक्लेअर करता येत नाही.
इथे व्यक्तिगत कसं म्हटलं जातं, जर एक खर्च जास्त असेल इन्कम पेक्षा, तर ते रिसॉर्ट कर्ज किंवा जास्त उधारीमध्ये ते दाखवले जातात. बट फॉर गव्हर्नमेंट, पण गव्हर्नमेंटसाठी इट कान बी रिसॉर्ट टू डेप्ट, म्हणजे कर्ज जरी असलं तरी पण हे जे बॉरोविंग्स असतात ते घेतले तरी त्यांना मनाई नसते किंवा त्यांना फरक पडत नाही का. इवन इफ इट डज नॉट रिक्वायर्ड फंड, जरी त्यांना निधी आवश्यक नसेल तरी हे इन्फ्लुएन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, हे काय करतात, इन्कम, कॅपिटल अक्युमुलेशन, एनहान्स एम्प्लॉयमेंट अँड स्टॅबिलिटी, स्थिरता, रोजगार, उत्पन्न, त्याच्यानंतर भांडवल संचय, या सगळ्यांसाठी गव्हर्नमेंटला हे कर्ज घ्यावे लागतात. म्हणून वैयक्तिक वर्सेस गव्हर्नमेंटचं जर बघितलं तर कर्जाखाली जरी असलं गव्हर्नमेंट तरी सुद्धा हे बॉरोविंग्स किंवा डेप्थ असणं गरजेचं असतं. ओके, आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ पब्लिक डेप्थ, सार्वजनिक कर्जाचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, म्हणजे त्याचे हेतू काय आहेत किंवा उद्देश काय आहेत ते घेण्याचे. टू फायनान्स बजेट डिफिसिट, बजेट डिफिसिट जे आहे त्याच्यासाठी आर्थिक मदत म्हणून करणं. टू फायनान्स वार अँड नॅचरल कॅलॅमिटीज, जे काही युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीच आहेत त्यांना फायनान्स करण्यासाठी. टू फुलफिल डेव्हलपमेंट प्लॅन्स, जे काही गव्हर्नमेंटचे डेव्हलपमेंट प्लॅन्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी हे पब्लिक डेप्ट उपयोगी येतात. टू मीट एक्सटर्नल डेप्ट्स और बीओपी डिफिसिट, बॅलन्स ऑफ पेमेंट डिफिसिट, हे एक्सटर्नल डेप्ट्स आणि बीओपी डिफिसिट यासाठी सुद्धा हे पब्लिक डेप्ट घ्यावे लागतात. तर समजलं सार्वजनिक कर्ज म्हणजे काय किंवा त्याचे उद्देश काय आहेत ते घेण्यासाठी ते आवश्यक काय आहेत घेण्याचे. मेथड्स ऑफ डेप्ट रिडिम्शन म्हणजे काय, कर्ज पूर्ण करण्याच्या किंवा कर्जमुक्तीच्या काही पद्धती आहेत जे गव्हर्नमेंट अवलंबत असतं. तर त्या काय पद्धती आहेत आपण बघूया. फर्स्ट आहे युटिलायझेशन ऑफ सरप्लस रिव्हेन्यू, जो काही फायद्याचा महसूल गोळा झालेला आहे, महसूल जमा झालेला त्यातून जो काही फायदा आहे त्याचा वापर करणं. दिस इज अन ओल्ड मेथड अँड बॅडली आउट ऑफ ट्यून with the modern condition. Budget surplus is not common phenomena. Even when there is a surplus, it cannot be used for making any substantial reduction in debt. ओके, तर असं म्हटलंय हा एक मार्ग आहे की जे तुम्हाला रेव्हेन्यू मधून प्राप्ती होत आहे किंवा त्याच्यातून फायदा होत आहे त्याचा वापर करून तुम्ही डेप्ट रिडिम्शन म्हणजे कर्जमुक्तीमध्ये
प्रवेश करू शकता. पण असं काय म्हटलेलं आहे की बजेट सरप्लस ही काही कॉमन फेनॉमेना कॉमन गोष्ट नाही आहे. दरवेळेसच ही होईल असं शक्य नाही आहे आणि असलं तरी त्याचा वापर डेप्थ कमी करण्यासाठी होऊ शकत नाही, तर जे काही वेलफेअर आहे सोसायटीचं त्याच्यासाठी तो जास्त वापरला जातो. त्यामुळे पब्लिक डिबेटमधलं काही गोष्ट किंवा काही पर्सेंट कमी होण्याचे चान्सेस इथे लेस आहेत. त्याच्यामुळे हा जो ऑप्शन आहे, मार्ग जो आहे तो कमी प्रकारमध्ये वापरला जातो. नेक्स्ट आहे पर्चेस ऑफ गव्हर्नमेंट्स बॉन्ड्स. गव्हर्नमेंटचे बॉन्ड खरेदी करायचे. द गव्हर्नमेंट मे बाय हर ओन स्टॉक्स इन द मार्केट, thus wiping off its obligation to the extent. This may be done by the application of surplus revenue or by borrowing at low rates if in condition for favorable. कंडिशन नुसार गव्हर्नमेंट काय करतं, बॉन्ड खरेदी करतं. गव्हर्नमेंटचे स्वतः मार्केटमध्ये रेट बघून त्याचं बॉन्ड्स खरेदी करू शकतं गव्हर्नमेंट. हा एक मार्ग आहे कर्जमुक्तीचा, कारण याच्यातून जो काय फायदा होईल तो नंतर आपल्याला डेब्ट रिडिम्शनसाठी उपयोगात येऊ शकतो. नेक्स्ट आहे टर्मिनेबल ॲन्युइटीज. आता हे काही एक नवीन टर्म आहे पब्लिक फायनान्समध्ये. ती काय आहे बघूया. वेन इट इज इंटेंडेड कम्प्लिटली टू वाईप ऑफ द परमनंट डेप्ट. जेव्हा आपल्याला म्हणजे जे काही हे आहे कर्ज आहे ते पूर्णपणे संपवायचं आहे, एकदाच भरायचं आहे. इट मे बी अरेंज टू पे द क्रेडिटर्स और सर्टन फिक्स्ड अमाऊंट फॉर द नंबर्स ऑफ इयर्स. एक काहीतरी फिक्स अमाऊंट असते एका ठराविक वर्षासाठी. दिस अॅन्युअल पेमेंट्स आर कॉल्ड ॲन्युइटीज. ओके, तर जे वर्ष आहेत आणि त्या वर्षामध्ये ठराविक अमाऊंट गव्हर्नमेंटला पे करायची असते, तर त्या पद्धतीला किंवा त्या पेमेंटला ॲन्युइटीज असं म्हणतात. It will appear that during the time these annuities are being paid, there will be much greater strain on government finances that when only interest has to be paid. म्हणजे फक्त इंटरेस्ट पेड करायचा राहतो गव्हर्नमेंटला. मग ही एक पद्धत आहे की तुम्ही प्रत्येक वर्षाला एक ठराविक अमाऊंट भरा आणि मग तुमचं कर्ज कमी करा. ही गव्हर्नमेंटसाठी अजून एक पद्धत आहे. अजून काय पद्धत आहे. इफेक्ट ऑफ पब्लिक डेप्ट.
आता पब्लिक डेब्टचा इफेक्ट काय दिसून येतो आपल्याला हे बघायचं आहे. इफेक्ट्स ऑन प्रोडक्शन प्रोडक्शन जे आहे मॅन्युफॅक्चरिंग जे आहे त्याच्यावरती हा इफेक्ट दिसून येतो. काय होतं परिणामामध्ये? Public debates are raised to finance productive enterprises of various kinds. Examples: steel works, cement, multi-purpose projects, construction and ship, railway lines and highway, heavy electrical engineering work, mining, oil refining, extra. या सगळ्या प्रोडक्टिव्ह गोष्टींवरती पब्लिक डेबचा परिणाम होतो. ओके. नेक्स्ट आहे इफेक्ट्स ऑन कन्झम्पशन. कन्झम्पशन वरती काय परिणाम होतो? वेन पीपल सबस्क्राइब्स गव्हर्नमेंट लोन, जेव्हा लोक गव्हर्नमेंट लोन घेतात, दे जनरली हॅव अ स्कर्टल कन्झम्पशन, त्याचं कन्झम्पशन ते करतात. सिन्स इन्व्हेस्टमेंट्स ऑफ फंड रेज बाय बॉरोइंग रेज द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड द रिझल्ट रेज द लेवल ऑफ कन्झम्पशन. जेव्हा आपण गव्हर्नमेंटकडून कर्ज घेतो तर तेव्हा आपण एम्प्लॉयमेंटमध्ये सुद्धा वाढ करतो आणि त्यामुळे काय होतं? कन्झम्पशन लेवलमध्ये सुद्धा वाढ होते. इफेक्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशनवर काय फरक पडतो? पब्लिक लोन्स ट्रान्सफर मनी फ्रॉम रिच टू गव्हर्नमेंट. जे रिच आहेत ते गव्हर्नमेंटकडे लोन ट्रान्सफर होतात. द फिस्कल ऑपरेशन ऑफ गव्हर्नमेंट आर द बेनिफिट द पुअर प्रायमरी. द इन्कम ऑफ पुअर increase directly through the increased employment or it benefits them to directly through the enlargement of social services. ऑफकोर्स डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे काही गोष्टी आहेत, रिच कडून इन्कम टॅक्स वगैरे च्या रूपामध्ये पैसे गव्हर्नमेंटला मिळतात आणि त्याचा उपयोग मग गव्हर्नमेंट काय करतं? बाकीच्यांना सर्व्हिसेस देण्यासाठी किंवा सोशल सर्व्हिसेस देण्यासाठी, त्यांचं राहणीमान वाढवण्यासाठी काही गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करते गव्हर्नमेंट आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो. ओके. इफेक्ट्स ऑन लेवल ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. आता इथे लास्ट इफेक्ट आहे तो कशावर दिसतो आपल्याला? इन्कम आणि एम्प्लॉयमेंट वरती, रोजगार आणि उत्पन्नावरती. इन मॉडर्न टाइम्स पब्लिक बॉरोविंग्स आर रिसोर्टेड टू इन ऑर्डर टू रेज फंड्स फॉर फायनान्सिंग ॲग्रिकल्चर. हे फंड्स आणि बॉरोविंग कशासाठी हे करतात? रेज करतात म्हणजे वाढवतात. तर ॲग्रिकल्चरला फायनान्स करण्यासाठी, इंडस्ट्री, मायनिंग, ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन एक्सेट्रा या गोष्टींना फायनान्स करण्यासाठी किंवा गोष्टींना चालना देण्यासाठी, त्या सगळ्यांना त्यांच्या प्रोडक्शनला एनकरेज करण्यासाठी हे पब्लिक डेब घेऊन त्यांना एनकरेज करत असतात. इट इन्क्रीजेस एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. याच्यामध्ये काय होतं मग? एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज पण वाढतात, संधी पण वाढतात रोजगाराचा. द लेवल ऑफ इन्कम अँड स्टँडर्ड लिव्हिंग. मग याच्यामुळे उत्पन्न वाढतं आणि आपोआपच उत्पन्न वाढल्यामुळे राहणीमान सुद्धा वाढतं. समजला इफेक्ट ऑफ पब्लिक डेब्टचा काय उपयोग आहे किंवा इफेक्ट्स काय आहेत पब्लिक डेब्टचे, सार्वजनिक कर्जाचे. ओके.
हिग्स क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक डेट, सार्वजनिक कर्जाचे वर्गीकरण हिग्सच्या मते कसं होतं, तर इथे दिलेलं आहे डेड वेट डेप्ट. इथे एक आपल्याला नवीन कन्सेप्ट दिसते डेड वेट डेप्ट जी आहे हिग्सची. इट इज द वन विच इज नॉट कवर्ड बाय एनी रिअल असेट इन द वर्ड्स ऑफ हिग्स. हिग्सच्या वर्ड्समध्ये काय म्हणतात त्याला, डेड वेट इज दॅट विच इज इन्क्युअर्ड इन कॉन्सिक्वेन्स ऑफ एक्सपेंडिचर which in no way increase in production power of community, yielding neither money revenue nor a future flow of utilities. डेड वेट डेट म्हणजे ज्याच्यामुळे जे कर्ज घेतल्यामुळे काहीच फायदा होत नाहीये, ना कम्युनिटीमध्ये ना एल्डिंग ना मनी रिव्हेन्यू होतोय, अशा काहीच गोष्टी होत नाहीये, त्याला डेड वेट डेट असं म्हणतात. द लोन रेज ड्युरिंग वॉर पिरियड इज डेड वेट debt because for such debts no real assets exist to balance them. ओके, यांनी उदाहरण काय दिलेलं आहे हिक्सने, की जेव्हा वॉरच्या म्हणजे युद्धाच्या काळामध्ये जेव्हा डेप्ट घेतलं जातं, पब्लिक डेप्ट घेतलं जातं, तर त्याचा काय डेड वेट म्हणूनच उपयोग होतो, कारण त्यामुळे कुठलेही रिअल असेट्स एक्झिस्ट होत नाही, समोर येत नाही, किंवा बॅलन्स करण्यासाठी लोन कमी करून बॅलन्स करतो आपण इकॉनॉमीला, तसा पण तिथे काय उपयोग होत नाही. मग हे कसं झालं डेप्ट आपलं डेड वेट डेप्ट, हे कन्सेप्ट काय आली डेड वेट डेप्ट. ओके, passive debt आता. Sometimes government raise loans for spending on such projects which neither yield money income or nor help in raising the productivity of country. They simply provide enjoyment to the citizens such as public parks. आता इथे पॅसिव्ह डेप्ट पण आहे. पॅसिव्ह डेप्ट मध्ये काय येतं, तर ज्या अशा गोष्टी ज्याच्यामुळे काही आपल्याला फायदा होणार नाहीये, रिटर्न काय मिळणार नाहीये किंवा असेट काय होणार नाहीये, पण फक्त जे सिटीजन्स आहेत त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी किंवा त्यांना एक एंटरटेनमेंटसाठी म्हणून ते खर्च केला जातो. जसं की पब्लिक पार्क्स आहेत, सार्वजनिक उद्यानं आहेत, म्युझियम्स आहेत, पब्लिक बिल्डिंग्स आहेत, या सगळ्यांना आपण काय म्हणतो, या सगळ्यांवर खर्च होतो, तेव्हा त्याला पॅसिव्ह डेप्ट म्हणतो. या सगळ्यांचा गव्हर्नमेंट जो खर्च करतो तो पॅसिव्ह डेप्ट मधून करतो. नेक्स्ट एक पॉइंट आहे जो आहे ऍक्टिव्ह डेप्ट. ऍक्टिव्ह डेप्ट इज अ वन विच इज स्पेंट ऑन दोज प्रोजेक्ट दॅट डायरेक्टली हेल्प इन yielding मनी इन्कम अँड इन्क्रीजिंग द प्रोडक्टिव्ह पॉवर ऑफ कम्युनिटी. आता पॅसिव्ह डेप्टच्या अपोजिट आहे ऍक्टिव्ह डेप्ट, ज्याच्यामध्ये पॅसिव्ह मध्ये आपल्याला इन्कम जास्त काय होत नाही किंवा प्रोडक्टिव्हिटी आपल्याला दिसत नाहीये, प्रोडक्टिव्ह पॉवर ऑफ कम्युनिटी मध्ये आपल्याला दिसत नाहीये, पण ऍक्टिव्ह मध्ये ते सगळं दिसतं आहे. म्हणजे हे दोन अपोजिट टर्म्स आहेत, पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह. आणि हे डेड वेट डेप्ट एक नवीन कन्सेप्ट आहे जी हिग्सच्या क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक डेप्ट मध्ये आपल्याला मिळालेली आहे. ओके.
आता हॅन्सन्स क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक डेब्ट, हिक्स प्रमाणेच हॅन्सन्सनी सुद्धा आपल्याला एक पब्लिक डेब्टची डेफिनेशन किंवा वर्गीकरण केलेलं आहे, जे आहे रिप्रोडक्टिव्ह डेब्ट. व्हेन डेब्ट हॅज असेट्स टू बॅलन्स इट इज कॉल्ड रिप्रोडक्टिव्ह डेब्ट. जेव्हा आपल्याला असेट्स बॅलन्स करण्यासाठी त्याचा उपयोग होतो कर्जाचा, तेव्हा त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह डेब्ट म्हणतो. फॉर इन्स्टन्स, if states borrow money for spending it on construction of canal, railway, factories, etc., it is then able to repay the loan from the self लिक्विडिटिंग प्रोजेक्ट्स. म्हणजे हे कसं आहे, याच्यामधून रेल्वे, कॅनल्स, फॅक्टरीज याच्यामधून कसं होणार आहे, इन्कम होणार आहे आणि ते गव्हर्नमेंटला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे त्याच्यातून रिप्रोडक्शन होणार आहे आणि ते गव्हर्नमेंटला फायदेशीर आहे, म्हणून त्याला रिप्रोडक्टिव्ह डेप्थ असं म्हटलेलं आहे. नंतर डेडवेट डेप्थ. आता हिक्सच्या नुसार डेडवेट डेप्थ आपण बघितलं काय आहे. आता हॅन्सनच्या मते काय आहे डेडवेट डेप्थ. अ debt which is not covered by any real assets is called deadweight debt. Debt invested on wars, prevention of war is deadweight debt. तर जे डेप्ट कर्ज हे युद्ध आणि युद्ध होऊ नये यासाठी केलेल्या गोष्टींवरती खर्च केला जातो, त्याला डेडवेट डेप्ट असं म्हटलं जातं अकॉर्डिंग टू हॅन्सन. ओके. नेक्स्ट आहे फंडेड डेप्ट. आता फंडेड डेप्ट काय आहे. फंडेड डेप्ट्स आर लॉंग टर्म डेप्ट्स. The government continues paying annual interest on such loans but makes no promises to principal sum to the lender on a specified date. Examples of funded debts are long-term government stocks, war loans and consols. आता इथे फंडेड डेप्ट एक वेगळा प्रकार आपल्याला समजतो हॅन्सन क्लासिफिकेशन पब्लिक डेप्ट मध्ये, ज्याच्यामध्ये हे लॉंग टर्म फंड्स डेप्ट्स असतात, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय करतं, ज्यावेळेस स्टॉक्स घ्यायचे असतात किंवा युद्धाच्या वेळेस काही पैसे लागणार असतील त्यावेळेस हे फंड घेतला जातो, ज्याची शुअरिटी नसते की आपल्याला याच वेळेत हे पैसे द्यायचे आहेत किंवा दिले नाही तर त्याचा काहीतरी आपल्याला तोटा होणार आहे, खूप मोठं नुकसान होणार आहे, असं काही नसतं. याला आपण फंडेड डेप्ट असं म्हणतो. फ्लोटिंग और अनफंडेड डेप्ट. नेक्स्ट आहे एक फ्लोटिंग और अनफंडेड डेप्ट. फ्लोटिंग और अनफंडेड डेप्ट कंप्राइज द शॉर्ट टर्म लोन्स. इथे फंडेड डेप्ट मध्ये लॉंग टर्म आहेत तर फ्लोटेड मध्ये शॉर्ट टर्म आहेत. इट इज पेएबल टू लेंडर विथ द इंटरेस्ट और बिफोर द फिक्स डेट. हे काय करू शकतो तर फिक्स डेटच्या पहिले आणि विथ इंटरेस्ट आपल्याला पे करावा लागतो, म्हणजे गव्हर्नमेंटला पे करावा लागतो फ्लोटिंग और अनफंडेड डेप्ट मध्ये. फंडेड डेप्ट मध्ये लॉंग टर्म आहेत, प्रॉमिस नसतं, पण इंटरेस्ट दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो, किंवा ॲन्युअली त्याचा काही फिक्स असतो आणि जो वॉर्स किंवा गव्हर्नमेंट स्टॉक्स खरेदी करायच्या वेळेस घेऊ शकतो. डेडवेट अकॉर्डिंग टू हॅन्सन वेगळं आहे, जास्त वेगळं नाही आहे, त्याचा अर्थ सेमच आहे, पण जो वॉरवर किंवा वॉर होऊ नये यासाठी खर्च केलेला असतो त्याला डेडवेट डेप्ट असं म्हणतात. रिप्रोडक्टिव्ह डेप्ट म्हणजे जिच्यातून आपल्याला परत काहीतरी मिळणार आहे असे डेप्ट.
नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक डेट. आता पब्लिक डेट म्हणजे सार्वजनिक कर्जाचं क्लासिफिकेशन कशात कशात केलं जाऊ शकतो. इंटरनल और एक्सटर्नल. व्हेन द स्टेट फाइंड्स दॅट इट इज पॉसिबल टू ऑब्टेन फर्दर मनी बाय taxation, it resorts to borrowing from citizen and financial institution within the country. This is internal borrowing. The state may accumulate funds by raising short-term loans, long-term loans, or by both. If the state is passing through the very critical period, then it can borrow all the money which its nation saves. In that case, trade and industry will suffer a lot because no money is left in finance then. The normal period, however, the state can borrow only surplus fund which is left with businessmen and after meeting all the needs of business. इंटरनल पब्लिक डेट म्हणजे काय, जे अंतर्गत नेशनच्या अंतर्गत ज्या काही इन्स्टिट्यूशन आहेत किंवा बिझनेस आहेत, बॉरोविंग्सचे काही काही सोर्सेस आहेत, तिथून घेतलेलं कर्ज म्हणजे इंटरनल. आणि आता एक्सटर्नल म्हणजे काय, एक्सटर्नल लोन्स इज दॅट विच रेज फ्रॉम इंटरनॅशनल मनी मार्केट. इंटरनलच्या अपोजिट एक्सटर्नल. एक्सटर्नलमध्ये IMF, वर्ल्ड बँक आपल्याला माहिती आहे, ते सुद्धा आपल्याला कर्ज प्रोव्हाइड करतात जेव्हा आपल्याला आवश्यक असतं त्यावेळेस. तर इंटरनल समजलं, तर एक्सटर्नल त्याच्या अपोजिट आहे की इंटरनॅशनल मनी मार्केटमधून आपण मनी बॉरो करतो, फॉरेन गव्हर्नमेंट्स अँड फ्रॉम इंटरनॅशनल एजन्सीज लाईक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, जसं मी सांगितलं IMF. व्हेन अ स्टेट इज इन नीड ऑफ मनी, हे सगळ्या संस्था ज्या आहेत त्यावेळेस आपल्याला मदत करत असतात. तर ते लोन घेतलेल्या प्रकारात त्याला आपण एक्सटर्नल लोन असं म्हणतो. क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक डेट. आता क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक डेट मध्ये असं पण क्लासिफिकेशन केलं जातं, प्रोडक्टिव्ह अँड अनप्रोडक्टिव्ह. द डेट दॅट इज एक्सपेक्टेड टू क्रिएट असेट विच विल बी yield income sufficient to the pay principal amount and interest on it is known as productive debt. In other words, they are expected to pay their way. They are self-liquidant. J.L. Hansen has referred such as debt as reproductive debt. Reproductive debt आपण एक कन्सेप्ट बघितली आणि इथे काय सांगितलेलं आहे, प्रोडक्टिव्ह डेट कुठला असेल ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी परत मिळणार आहे किंवा प्रोडक्शन मध्ये त्याचा फायदा होणार आहे. ऑन द अदर हँड, अनप्रोडक्टिव्ह डेट इज अ डेट दॅट रेज अँड फायनान्शियल अनप्रोडक्टिव्ह असेट्स. फक्त अनप्रोडक्टिव्ह असेट्स क्रिएट करणारे डेट जे असतात ते अनप्रोडक्टिव्ह असतात. अनप्रोडक्टिव्ह डेट त्यांना आपण म्हणू शकतो. डेट इन्व्हेस्टेड ऑन वॉर्स अँड प्रिव्हेंटेशन ऑफ वॉर्स, जे डेट ज्याला म्हटलेलं आहे हॅन्सननी, वॉर्सवरचा खर्च किंवा वॉर्स होऊ नये यासाठीचा केलेला खर्च, त्याला डेट असं म्हणतात. त्याच्यानंतर शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म हा एक प्रकार आपण सांगू शकतो. द लोन्स दॅट आर रिपेड विदिन अ period of 1 year, they are short term, and the period the taken for more than 1 year, they are referred to as a long term loans. शॉर्ट टर्म लोन्स अँड लॉंग टर्म लोन्स असे पण प्रकार इथे आपल्याला पडलेले दिसतात पब्लिक डेटचे, सार्वजनिक कर्जाचे.
बर्डन ऑफ पब्लिक डेप्ट. बर्डन पब्लिक डेप्टचं कसं आहे किंवा त्याचा ओझं जे आहे सार्वजनिक कर्जाचं ते कसं विभागलं जातं किंवा कशावर येतं. इफ द डिबेट इज टेकिन फॉर प्रोडक्टिव्ह पर्पज, फॉर एक्झाम्पल इरिगेशन, ट्रान्सपोर्टेशन, रेल्वे, रोड्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ह्युमन स्किल डेव्हलपमेंट एक्सेट्रा, it will not mean any burden. In fact, they will confer a benefit, but if debt is unproductive, it will impose both money burden and real burden on economy. आता हे जे बर्डन बोललेलं आहे इथे आपल्या म्हणजे मुद्द्यामध्ये, तर ते बर्डन कशावरचं आहे, इकॉनॉमीवरचं आहे. जर लोन इरिगेशन म्हणजे आपलं जे सिंचन वगैरे आहे गोष्टी, ट्रान्सपोर्टेशन आहे, रेल्वे आहेत, रोड्स आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे किंवा स्किल डेव्हलपमेंट आहे, गव्हर्नमेंट म्हणजे ह्युमनचे स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठीच्या गोष्टी आहेत, या सगळ्यांसाठी जर घेतलं असेल तर ते कसं होणार आहे, प्रोडक्टिव्ह असणार आहे आणि त्याचा काही दुष्परिणाम तिथे आपल्याला दिसणार नाही. त्याचा फायदा जो काय होणार आहे त्याच्यातून ते पब्लिक डेप्ट आपण रिटर्नमध्ये कर्जमुक्तीसाठी वापरू शकतो. पण जर ते डेप्ट अनप्रोडक्टिव्ह गोष्टीवर आपण खर्च करणार असेल तर ते बर्डन आपल्याला इकॉनॉमीवर दिसून येणार आहे. मग ते पैशाचं पण बर्डन असणार आहे आणि खरं बर्डन सुद्धा असणार आहे. बर्डन ऑफ इंटरनल डेप्ट. आता इंटरनल डेप्टवरती कसं बर्डन असणार आहे. इंटरनल डेप्ट इन्व्हॉल्व्स अ सिरीज ऑफ ट्रान्सफर ऑफ वेल्थ विदिन द कंट्री, that is from lender to government and then later on at the time of redemption from government to lender. Money is thus transferred from one section of community to other section. In this case of money, burden on economy is zero. जेव्हा गव्हर्नमेंट काय करतं, काही वेळेस जे स्टॉक्स घेतं किंवा डेप्ट घेतं ते एका लेंडर कडून घेतं आणि नंतर ते लेंडरला परत करतं. अशा सिच्युएशन म्हणजे कर्ज घ्या आणि कर्ज द्या, अशा वेळेस काय होतं, झिरो बर्डन आपल्याला इकॉनॉमीवर बघायला मिळतं. बट देअर मे बी अ रिअल बर्डन ऑन कम्युनिटी, पण त्याचं बर्डन कम्युनिटीवर जास्त असेल. इन ऑर्डर टू रिपे द इंटरेस्ट अँड प्रिन्सिपल अमाऊंट ऑफ द डेप्ट, द गव्हर्नमेंट हॅज टू लेव्ही टॅक्सेस. हे अमाऊंट तर आपण कसं तरी काढू, आपण कुठल्या तरी गोष्टीतून काढू, पण त्याचा इंटरेस्ट पे करण्याकडून त्याचं बर्डन कोणावर येतं, जे तिथे राहणारे लोक आहेत त्यांच्यावर येतं. कसं, तर टॅक्सेसमधून गव्हर्नमेंट आपले हे पब्लिक डेप्ट्स पे करत असतं. व्हॉट इज द टॅक्स पेअर पेथ लेंडर्स रिसिव्स. द लेंडर्स आर जनरली रिच पीपल. टॅक्स बर्डन इज फॉल ऑन पुअर, स्पेशल इन केस ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस. The net result may be that the wealth transferred from poor to rich. This is a loss of economic welfare. टॅक्सेस कसे होतात, गव्हर्नमेंट मोठ्या म्हणजे रिच लोकांकडून जास्त घेतो, पण कधी कधी इनडायरेक्ट टॅक्सेसमुळे जे लोक पुअर आहेत त्यांच्यावरती बर्डन जास्त येतं टॅक्सेसचं, आणि मग त्या लोकांकडून जास्त पैसे घेतले जातात आणि मग जे वेल्थ आहे ते पुअरकडून रिचकडे ट्रान्सफर होतं आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक वेलफेअरवर त्याचा परिणाम आपल्याला दिसू शकतो. असं इथे आपण बर्डन ऑफ पब्लिक डेप्टच्या पॉईंटमध्ये बोलू शकतो.
इंटरनल डेप्ट बघितलं, बर्डन ऑफ इंटरनल डेप्ट. आता एक्सटर्नल डेप्ट काय? एक्सटर्नल डेप्ट ऑल्सो इन्व्हॉल्व सिरीज ऑफ ट्रान्सफर ऑफ वेल्थ फ्रॉम फॉरेन लेंडर्स टू, जसं इथे कंट्रीमध्ये इंटरनल डेप्टमध्ये आपण लेंडरकडून गव्हर्नमेंटला बोललो विदिन अ कंट्री, तर एक्सटर्नलमध्ये काय असणार आहे? तर फॉरेन लेंडर्स असणार आहे, बॉरोविंग कंट्री असणार आहेत. when it is repaid and transferred to the opposite direction, the borrowing country paid interest to the foreign lenders. A direct money burden is fallen whole community. Two communities also suffered from real burden and external debates. The government has to cover amount of interest to be paid foreign lenders by heavily taxing an income community. As a result of production, consumption and distribution of income is badly affected. ओके, तर इथे काय सांगितलेलं आहे की बाहेरचे जे लोकांकडून आपण कर्ज घेतो ते सुद्धा कंप्लीट करायला आपल्याला जे कंट्रीमध्ये राहणारे लोक आहेत ते टॅक्सेस मधूनच आपण तो जो इंटरेस्ट आहे तो पे करायचा असतो. मग त्याचं बर्डन आपल्यावरच येणार आहे, बरोबर आहे. एक्सटर्नल डेट पे करण्यासाठी सुद्धा बर्डन राहणाऱ्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या किंवा इन्कम जमवणाऱ्या लोकांवरतीच येणार आहे, कारण टॅक्सेस मधून आपण इंटरेस्ट पे करतो. तर आता आपण बघितले की प्रकार काय आहेत बजेट डेप्टचे, त्याच्यानंतर बजेट डेप्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, पब्लिक डेप्टचे अफेक्ट कशावर करतो, कारण त्याच्यानंतर प्रकार कसे कसे आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या. आता काही इथे महत्वाचे साल आहेत आणि त्या सालामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या होत्या ज्या पब्लिक फायनान्सशी रिलेटेड आहेत, त्या आपण एक एक बघतो आहोत. जे 1935 ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट होता. 1935 मध्ये मेड टॅक्स ऑन सेल्स ऑफ गुड्स अँड प्रोव्हिजनल सब्जेक्ट. 1939 मध्ये सेल्स टॅक्स इंट्रोड्यूस झाला इन इंडिया इन स्टेट ऑफ मद्रास स्टेट मध्ये इंट्रोड्यूस झाला. त्याच्यानंतर 1941 मध्ये सेल्स टॅक्स इंट्रोड्यूस इन स्टेट ऑफ पंजाब स्टेट मध्ये सेल्स टॅक्स 1941 मध्ये इंट्रोड्यूस झाला. अदर स्टेट्स फॉलोस इन लेटर इयर्स. त्याच्यानंतर बाकीचे स्टेट्स नंतरच्या वर्षामध्ये आले. 1974 मध्ये एलके झा कमिटी सजेस्टेड इंट्रोडक्शन ऑफ व्हॅल्यू ॲडेड टॅक्स वॅट इन इंडिया. वॅट कधी आलं इंडियामध्ये? तर 1974 मध्ये. 1986 मध्ये मॉडिफाईड वॅट इंट्रोड्यूस ऑन सिलेक्टेड कमोडिटीजवर वॅट लावणं हे 1986 पासून चालू झालं. त्याच्यानंतर 1991 मध्ये राजा चल्लाई कमिटी रिकमेंडेड वॅट्स, परत त्यांनी वॅट रिकमेंड केला. सर्व्हिस टॅक्स इंट्रोड्यूस इन इंडिया. तर सर्व्हिस टॅक्स कधी इंट्रोड्यूस झाला इंडियामध्ये? 1994 मध्ये. 1999 मध्ये काय झालं? सेंटर अनाउन्सेस डिसिजन ऑन इंट्रोड्यूस वॅट इन इंडिया. परत सेंटरने डिसिजन दिला वॅट इंडियामध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी. 2002 मध्ये सेन वॅट or introduced on all commodities at central level. 2003 मध्ये वॅट इंट्रोड्यूस इन फर्स्ट इंडियन स्टेट ऑफ हरियाणा. वॅट हरियाणा या स्टेट मध्ये 2003 मध्ये इंट्रोड्यूस झाला. 2005 मध्ये वॅट इन 24 स्टेट म्हणजे 24 राज्यामध्ये आणि युनियन टेरिटरीज मध्ये इन्क्लुडिंग पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर आणि दिल्ली या ठिकाणी वॅट इंट्रोड्यूस झाला. नंतर आहे 2006 मध्ये वॅट इम्प्लिमेंटेड इन 5 मोर स्टेट्स इन्क्लुडिंग राजस्थान. उरलेल्या बाकीच्या 5 राज्यांमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट केला वॅट. 2006-07 मध्ये प्रपोजल फॉर जीएसटी फर्स्ट म्युटेड इन बजेट्स स्पीच फॉर फायनान्शियल इयर निगोसिएशन विथ स्टेट स्टार्टेड बेगन सून आफ्टर. 2006 मध्ये फर्स्ट टाइम प्रपोजल जीएसटी साठी फायनान्शियल इयर मध्ये बजेटमध्ये स्पीचमध्ये घातलं होतं असं आपण बोलू शकतो. 2008 मध्ये एम्पॉवर्ड कमिटी ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टर एंगेज्ड.
2009 मध्ये EC रिलीज इट्स फर्स्ट डिस्कशन पेपर. त्याच्यानंतर 2011 मध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल ऑन GST इंट्रोड्यूस. 2011 मध्ये अमेंडमेंट बिल GSTचं इंट्रोड्यूस झालं. 2013 पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी सबमिटेड इट्स रिपोर्ट रिकमेंडेशन ऑफ स्टँडिंग कमिटी इनकॉर्पोरेट इन द बिल. तर हे काही महत्त्वाचे साल आहेत आणि त्यातले महत्त्वाच्या घटना आहेत ज्या आपल्याला एकदा दोनदा वाचायच्या आहेत. जर यावरती आपल्याला काही क्वेश्चन्स आले तर त्याच्यावरती आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. आणखीन काही महत्त्वाच्या घटना जे सप्टेंबर 2013 मध्ये रिवाइज बिल सेंड केलं EC टू कन्सिडरेशन. मार्च 2014 मध्ये इनकॉर्पोरेटिंग रिकमेंडेशन ऑफ EC अनदर रिवाइज बिल सेंड टू EC. डिसेंबर 2014 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल इंट्रोड्यूस इन लोकसभा. मे 5 2014 लोकसभा पास GST बिल. 2014 मध्ये हे लोकसभामध्ये GST बिल पास झालं. 2015 मध्ये लोकसभा पासेस कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल GST साठी 2015 मध्ये हे बिल पास झालं. म्हणजे जवळजवळ एका वर्षाने मे 5 2014 ते मे 2015 पर्यंत. ऑगस्ट 2015 काँग्रेस इन्सिस्ट ऑन keeping GST रेट ॲट 18% अँड स्पेसिफाईड इन कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल. 2015 मध्ये काँग्रेसने इन्सिस्ट केलं की GST रेट हा 18% स्पेसिफाईड कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल असावं. त्याच्यानंतर जुलै 2016 सेंटर अँड स्टेट्स ॲग्रीज अगेन्स्ट केपिंग GST रेट इन कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल. 2016 मध्ये ॲग्री झाले की हे GST जे आहे तो रेट तसा असावा. नंतर ऑगस्ट 2016 मध्ये सेंटर मूव्ह टू मॉडिफाईड कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल इन राज्यसभा. हे मॉडिफाईड करण्यासाठी मग राज्यसभेमध्ये ते बिल दाखल केलं. ओके, 2016 मध्ये. अशा काही महत्त्वाच्या घटना आहेत त्याच्यावरती आपल्याला नेहमी क्वेश्चन येतो एक्झाम मध्ये. ओके, आणि GST वॅट हे जे काही महत्त्वाच्या टॅक्स आहेत त्याच्यावरती हमखास क्वेश्चन येतो. त्यामुळे हे आपल्याला सतत डोळ्याखालून वाचत राहिलं पाहिजे. आता इथे आपल्याला दिसतंय फिस्कल फेडरलिझम अँड फंक्शनल फायनान्सेस. आता आपल्याला माहिती आहे टोटल 15 फायनान्स कमिशन आतापर्यंत फायनान्स कमिशन झाले आहेत. प्रत्येक 5 इयरनी प्लॅनिंग कमिशन असते. ती जे असते प्रत्येक त्याचा एक चेअरमॅन असतो आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळी ही फायनान्स कमिशन होती. तर इथे 15 समोर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. 15 फायनान्स कमिशन ज्याच्यामध्ये इयर आहे इस्टॅब्लिशमेंटचं, चेअरमन कोण कोण आहेत आणि ऑपरेशनल ड्युरेशन देखील दिलेलं आहे त्यांचं. म्हणजे कुठल्या इयरमध्ये इस्टॅब्लिश झाली ही फायनान्स कमिशन, त्याचं चेअरमन कोण होतं आणि किती काळासाठी ही फायनान्स कमिशन राहिली यासाठी हे चार्ट तयार केलेला आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7th, 8th, 9th असे 15 पर्यंत दिलेलं आहेत. तुम्ही पॉज करून हे रीड करू शकता, स्क्रीनशॉट घेऊन तुमच्याकडे सेव्ह करू शकता फॉर फर्दर स्टडी किंवा लक्षात ठेवण्यासाठी. ओके, तर आजच्या सेशनमध्ये आपण पब्लिक फायनान्सचे भरपूर महत्त्वाचे कन्सेप्ट जे आहेत ते कव्हर केले. पब्लिक डेप्थ ची रिलेटेड वेगवेगळे कन्सेप्ट, हॅन्सन हिग्सचे क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक डेप्थ, त्याच्यानंतर महत्त्वाच्या घटना ज्या आहेत इयर वाईज झालेल्या वॅट GSTच्या संदर्भात ते आपण बघितले. त्यानंतर लास्ट फायनान्स कमिशनचे चेअरपर्सन, इस्टॅब्लिशमेंट इयर आणि त्याचं ड्युरेशन हे सगळं सुद्धा आपण एक चार्टमध्ये बघितलेलं आहे आजच्या सेशनमध्ये. नेक्स्ट सेशनमध्ये आपण त्यातला नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.